आज काय जेवणात मजा नाही आली ना तिलोत्तमा. काय झालं तुम्हाला नाक मुरडायला? नाही नाही नाका नाही मुरडत आहे, फक्त सांगतोय की आज स्पेशली ती पडवळाची भाजी ना काही विशेष बरी झाली नव्हती. कशी बरी होईल पडवळाची भाजी? इतक्या वर्षात आपल्या घराण्यात कधी कोणी केली आहे का पडवळाची भाजी? अहो आपल्याकडे आपण नाही करत. तुम्ही उगाच काहीतरी ऑर्डरी सोडता आणि माझ्या बिचाऱ्या सुना लगेच कामाला लागतात. नाही त्याबद्दल सुनांचं आपल्या कौतुकच आहे, पण माझं ना मला वाटतं हल्ली ते लहान मुलासारखं झालंय. आज हे हवं उद्या ते हवं म्हणून सारख्या फरमाईशी करत असतो मी. म्हणतात ना म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, तसं झालंय माझं. दिसतंय मला. पण तुम्हाला ना स्पष्टपणे दिसतंय पण कळत नाहीये. दिसतंय पण कळत नाही काय? म्हणजे तुम्हाला कळत नाही का आपल्या घरात ना काहीतरी गडबड चालू आहे? गडबड आहे? काय गडबड आहे? असं काय करताय? काहीतरी चाललंय घरात असं मला वाटतंय. सारंगने त्याच्या बायकोमध्ये काहीतरी चाललंय. ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपलं नील सुद्धा सामील आहे असं मला वाटतंय. तिलोत्तमा, मुळात आपली मुलं ना आपल्यापासून काही लपवून ठेवणारच नाहीत. तसे संस्कारच नाही आहेत ना त्यांच्यावर. तू हल्ली ते डिटेक्टिव्ह सिरियल्स वगैरे जरा जास्त बघतेस का, म्हणून ही डिटेक्टिव्ह गिरी चालली आहे का तुझी? नका ना चेष्टा करू, मी सिरियसली बोलते ना तुमच्याशी. ओके सिरियस. नक्की काय वाटतंय तुला? आपल्या घरात ना काहीतरी खूप मोठं होणार आहे असं मला वाटतंय. मोठं? पण जे काय मोठं व्हायचं ते होऊन गेलंय तिलोत्तमा. हो बरोबर आहे, पण ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन गेल्यात ना त्याचे परिणाम आता आपल्या घराला भोगावे लागणार आहेत असं मला कुठेतरी वाटतंय आणि ते परिणाम चांगले नसणार आहेत. तिलोत्तमा हे बघ, मुळात वाईट काही होणार नाही आणि जी काय परिस्थिती येईल ना त्याचा आपण एकत्रपणे सामना करू ना, नेहमीसारखाच. डोंट वरी, काळजी करू नकोस. भैरवी, एवढं सगळं होऊनही तू इथे काय करतेस? आणि मुळात मी नसताना तुझी माझ्या घरात येण्याची हिंमत कशी झाली? कशाला आलीस तू? काय काम आहे तुझं इथे? मला तुझ्या घरी येण्याची काही हौस नाहीये सुमंत. मी माझ्या लेकीला भेटायला आले. तारा तिच्या बापाकडे सुखरूप आहे, खुश आहे. आणि तू या बिचारीच्या आयुष्याचा तो खेळ मांडला होतास ना, तो संपलाय, कळलं? त्यामुळे तसंही तुझं आणि तिचा आता काही संबंध उरलेला नाहीये. मग कशाला इथे येऊन तिला त्रास देतेस? काही संबंध नाही. माझी मुलगी आहे ती. मी तिच्या काळजीपोटी इथं आले. आणि तू कोण रे सांगणारा की माझा काही संबंध नाही? मी जन्म दिलाय तिला, लहानाचं मोठं केलंय मी तिला तुझ्याशिवाय. आम्हा माय लेकींचं नातं इतकं फुटकळ नाहीये की तुझ्यासारख्या ऐऱ्या गैऱ्यांनी येऊन त्यात फूट पाडावी. आम्हा माय लेकींबद्दल काय माहितीये रे तुला? एक काळ गाजवलाय आम्ही दोघींनी. आणि या जगात एका आई आणि मुलीचं जे नातं असतं ना, तसं घट्ट नातं अजून दुसरं कुठलंच नसतं. कळलं? कुठल्या जगात वावरतेस ग तू भैरवी? हा? आणि इतक्या वर्षानंतरही तुझा माज अजून उतरलेला दिसत नाहीये. म्हणजे तू जशी होतीस ना तशीच आहेस, एक नंबरची माजरोडी बाई. आणि तारा तुझं काय? तू का घेतलं हिला आत? आलेल्या पावलांनी माघारी जायला सांगायचंस ना? हो पप्पा, मी सांगितलं होतं त्यांना या घरच्या मालकाची परमिशन घ्या आणि मग या म्हणून, पण ऐकतील त्या भैरवी वजे कशा? करेक्ट आहे. हो आहे, मी भैरवी वझे. आणि आज तुला सांगते, आत्ता तू मला इथून जायला सांगतोयस ना, पण एक लक्षात ठेव, मी पोलिसात जाईन, कोर्टात खेचीन तुला, आकाश पाताळ एक करीन, पण मी माझ्या मुलीला मिळवूनच राहीन. कळलं? इनफ इनफ. हे बघ, मी आता तुझ्या इशाऱ्यांवर नाचणारी बाहुली नाही आहे. सज्ञाने मी माझं लग्न झालंय आणि माझा निर्णय मी घेऊ शकते. तू आता कोणतीच गोष्ट माझ्यावर लादू नाही शकत. त्याला बेटा हिला सांगून काय उपयोग आहे? हा, ही ऐकणार आहे का? काही उपयोग नाही हिला सांगून. तारा तारा तुला कळत कसं नाहीये? बघ एकदा माझ्याकडे बघ. तुझ्याशिवाय एकटी पडली रे बेटा मी.
आणि अशीच एकटी राहिली ना तर एक दिवस वेळ लागेल मला. हे बघ, तू परत ती चूक करते. तू पुन्हा स्वतःचा विचार करतेस, माझा नाही करत आहे. मी तुझ्याकडे जरी आले तरी पप्पांचं काय ग? ते तर एकटेच पडतील ना. त्याचं काय आहे? राहील तो एकटा. त्याला काय फरक पडतो ग एकटा राहण्याने? इतकी वर्ष राहिला ना आपल्याशिवाय एकटा. आपल्याला दिलं होतं वाऱ्यावर सोडून. त्याला गरज नाहीये कोणाच्या आधाराची, पण मला आहे. मला तुझी गरज आहे तारा. चल बॅग भर. आपल्याला इथं अजिबात थांबायचं नाहीये. एक क्षणही थांबायचं नाहीये. आपल्याला आपल्या घरी जायचं. भैरवी, ताराचा हात सोड. नाही सोडणार. आज मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाईन. बघते तू कसं अडवतोस. हे बघ, तिच्या इच्छेविरुद्ध तू असं काहीही करू शकत नाहीयेस. तिला तुझ्या बरोबर यायचं नाहीये. तारा माझी मुलगी आहे आणि आज ती माझ्या सोबत येईल. तारा चल चल, आपल्याला जायचंय. आय एम शुअर हे सावलीनेच घडून आणलंय ना. का तू तिला पकडून ठेवलं होतंस का? खरंच जर असं असेल तर थांब. कुठे चाललाय? तू जे काय केलंयस यात बघून कबूल कर की सावलीला शेवटच्या दिवशी तूच पळवून नेलं होतंस. नाही ऐश्वर्या, हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. मला संपवायचा डाव दिसतोय कोणाचा तरी. पण कोण असेल? मी आता जर हे कबूल केलं तर माझं काही खरं नाही. मी स्वतःच या सगळ्यात अडकणार. नाही 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 ऐश्वर्या, काहीच बोलायचं नाही. काय मग सुरू करू कॅमेरा? झालं विचार करून? आपल्याला जे हिच्याबद्दल सांगितलं होतं अगदी तसंच वागते ही बाई. खरंच बॉस या बाईला चांगलंच ओळखत असणार. काय करतोय? हो, तुम्हाला उशीर का झाला यायला? ऑफिसचा ताण वाढलाय का? मी उद्यापासून येऊ का ऑफिसला? नाही सावली, मी ऑफिसला गेलोच नव्हतो. मग बाहेर मीटिंग होती? तसंच काहीतरी. तसंच काहीतरी म्हणजे? अगं मी इथे गेलो होतो बाबुळवाडीला. का सगळं ठीक आहे ना? हां सगळं ठीक आहे. तू एवढं सगळं चांगलं मॅनेज केलं ना ते, की तिथे आता काहीच प्रॉब्लेम नाही येणार. तिथला सप्लाय कधीच बंद होणार नाही आहे. आपलं सहज रुटीन म्हटलं बघू जरा लक्ष देऊ म्हणून गेलो होतो, बाकी काही नाही. बरं.